हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालो होतो एका टूरला, जे की तुम्हाला समजेलच नक्की समोर की आम्ही नेमकं कुठं गेलो होतो. आम्ही ते एक स्टॉप घेतला होता चहा पाणी करण्यासाठी. इव्हिनिंगचा सनसेट पण खूप मस्त दिसत होता आणि आम्ही सर्व चहा पाणी करून सनसेट पाहून आम्ही इथून निघालो होतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि थोड्या वेळानंतर आम्ही म्हणजे 9-10 वाजता जेवण पण करून घेतलं होतं इथे. या धाब्यावरती थांबलो होतो. इथे ही ड्रॉइंग खूप छान वाटली होती, पेंटिंग ही पण एक व्हिडिओ काढला. आणि इथे मी चेरी घेतल्या होत्या, जे की खूप छान होत्या आणि खूप साऱ्या घेतल्या होत्या. म्हणजे पूर्ण प्रवासात त्या चेरी माझ्या कामाला आल्या. आणि आम्ही इथे 12-1 वाजता पोहोचलो होतो आमच्या रूमवरती, जिथे आम्ही स्टे केला. म्हणजेच आम्ही आज आलो होतो उज्जैन नगरीमध्ये. आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो. खूप लेट झाला होता आम्हाला एवढा प्रवास करून. आणि फ्रेश वगैरे झालं तर मी झोपले गेलो. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही व्हाईट वेअर केलं होतं, कारण आज बाबांचे दर्शन घ्यायचे होते. आणि आम्हाला जाता जाता दिसला डॉगेश बाई. तिला पण ड्रेस घातलेला होता, कारण त्याला पण थंडी वाजत होती. आणि आम्ही पहिले दर्शनाला निघालो, पण दर्शन नाही केलं. सर्वात पहिले आम्ही नाश्ता करून घेतला, कारण की माहिती नव्हतं किती वेळ लागणार आहे आपल्याला दर्शनासाठी. आणि आम्ही बॅक साईडने गेलेलो होतो, म्हणून आम्ही पहिले हे फिरून घेतलं, सर्व फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतले. आणि त्यानंतर बाबाच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन पण एकदम छान झालं, पण तिथले मी फोटेज वगैरे काही काढलेले नाही आहे, कारण की पहिले फोन अलाव होता, आता अलाउड नाही आहे. बाहेरच काढून घेता येते फोन, लॉकरमध्ये ठेवावं लागतं. मग त्यापेक्षा पहिलेच बाहेर ठेवलेले चांगले. मग आम्ही दर्शन वगैरे केले मस्तपैकी, बाप्पांचेसुद्धा मस्तपैकी दर्शन केले. आणि आम्ही तिथून गेलो होतो कालभैरवला मी फर्स्ट टाईम गेली होती. याआधी मी कधी गेलेली नव्हती. उज्जैनला गेलेली होती, पण कालभैरवला नाही. मग हे बघून मी मम्मीला क्वेश्चन केला होता की मम्मी हे काय, तर मम्मीनं सांगितलं ज्याची जी विषय आहे ती याला इथे बांधून मागता महादेवाकडे. मी म्हटलं ठीक आहे, पण मी काही मागितलेलं नव्हतं. आणि हे मंदिर पण खूप छान होतं. इथे गर्दी होती, पण दर्शन मात्र खूप लवकर झालेलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस उज्जैनमधला. तर नेक्स्ट व्लॉग तुम्ही पाहत राहा, आणखीन खूप छान छान व्लॉग येणार आहेत. तर बघायला विसरू नका. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू.